तुम्हाला सुद्धा सध्या खूप विसरायला होतं आहे, डोळ्यांवर सारखा ताण जाणवतोय, एका जागेत लक्ष केंद्रित होत नाही आहे, मग आजचं ध्यान तुमच्यासाठी. नमस्कार, मी शीतल हिलिंग योगामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत प्राचीन परंतु अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत प्रभावी असं ध्यान ज्याचं नाव आहे त्राटक. त्राटक ध्यानामध्ये आपण एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या बिंदूवर किंवा एखाद्या दिवा मेणबत्तीच्या ज्योतीवर एकटक पाहणार आहोत. त्राटक ध्यान आपण सकाळी किंवा रात्री झोपताना करू शकतो. हे ध्यान केल्यामुळे आपलं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं, स्मरणशक्ती चांगली होते, डोळ्याच्या समस्या कमी होतात. सर्वप्रथम आपण मेणबत्ती किंवा दिवा लावून घ्यायचे. ही दिव्याची वात शक्यतो स्थिर राहायला हवी, कारण त्यामुळे आपलं लक्ष स्थिर राहायला मदत होते. त्राटक ध्यान करताना काही काळजी घ्यायची आहे. जर आपण दिवा किंवा एखाद्या वस्तूवर हे ध्यान करत असू तर ती वस्तू किंवा दिवा डोळ्याच्या 1.5 ते 2 फूट अंतरावर ठेवावं. जास्त जवळ किंवा जास्त लांब नको, ज्यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो. डोळ्यातनं पाणी येणं हे साहजिकच आहे, परंतु ज्यावेळी जास्त ताण जाणवत असेल अशा वेळी डोळे हलके बंद करून थोड्या वेळ त्याच जागी बसून राहा. आता हे ध्यान कसं करायचं ते आपण पाहूया. मी इथे तुपाच्या दिव्यावर ध्यान करणार आहे. तुम्ही मेणबत्तीवरही करू शकता. सुरुवातीला मेणबत्तीवर ध्यान करणं जास्त चांगलं. मेणबत्तीची ज्योत ही स्थिर राहते आणि आपलं लक्ष एका ठिकाणी स्थिर राहायला मदत होते. हे ध्यान जर तुम्ही ज्योतीवर करणार असाल तर ज्योतीची वरची बाजू जिच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे, कारण वरची बाजू ही जास्त वेळ स्थिर राहते. त्यामुळे आपण वरच्या बाजूवर आपलं लक्ष केंद्रित करायचे. तर तुम्हाला हे ध्यान करताना डोळ्यात पाणी येत असेल तर ते नॉर्मल आहे, परंतु जर जास्त ताण जाणवत असेल तर डोळे हलके बंद करा आणि थोड्या वेळ तसंच बसा आणि पुन्हा सुरू करा. आज मी दिव्याच्या ज्योतीवर त्राटक ध्यान करणार आहे. तुमच्याजवळ मेणबत्ती किंवा तुपाचा दिवा असेल तर तुम्ही त्यावर करू शकता, किंवा एखाद्या बिंदूवर किंवा एखाद्या वस्तूवर सुद्धा करू शकता. ज्योत डोळ्याच्या समांतर असावी. तुमच्यापासून साधारण 1.5 ते 2 फूट अंतरावर असावी. खूप जवळ किंवा खूप दूर ठेवू नका. ज्योत स्थिर असणं खूप महत्त्वाचं आहे. जर ज्योत स्थिर नसेल तर तुमचं मन स्थिर राहणार नाही आणि त्यामुळे डोळ्यावर ताण वाढू शकतो. आता आरामात बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा, डोळे बंद करा, श्वास घ्या आणि सावकाश सोडा. आता डोळे उघडा आणि त्या ज्योतीकडे एकटक पाहायला सुरुवात करा. लक्ष ज्योतीच्या वरच्या कडेवर ठेवा, कारण तिथे हालचाल खूप कमी असते, म्हणून तुमचं लक्ष केंद्रित करायला मदत होईल. पापणी न लावण्याचा प्रयत्न करा, पण जबरदस्ती अजिबात करू नका. डोळ्यात पाणी आलं तर ते पूर्णपणे नॉर्मल आहे. आता हळूच डोळे बंद करा. तीच ज्योत बंद डोळ्याने तुमच्या भुवयांच्या मध्यभागी पहा. तुमचं लक्ष पूर्णपणे फक्त त्या ज्योतीवर ठेवा. आता श्वास हळूहळू घ्या आणि सावकाश सोडा. ती ज्योत हळूहळू लहान होत जाईल आणि एका क्षणी दिसणं बंद होईल. त्या क्षणी डोळे उघडा आणि पुन्हा त्या ज्योतीकडे पहा. ही प्रक्रिया 2 ते 3 वेळा रिपीट करा. तुमचं लक्ष फक्त त्या एका ज्योतीवर. श्वास हळूहळू सुरू. श्वास घ्या आणि सोडा. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचं मन अधिक शांत होत आहे. ताण हळूहळू दूर जात आहे. तुमचं लक्ष आता पूर्णपणे स्थिर झालं आहे. आता हळूहळू तुमचं लक्ष परत आणा. दोन्ही हात एकमेकांवर घासून ऊब तयार करा. ते उबदार तळवे
हलकेच डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांवर प्रेशर देऊ नका. त्या उबदार अंधारात डोळे सावकाश उघडा. आता हात खाली घ्या. जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सेव्ह करून रोज प्रॅक्टिस करा. सुरुवातीला फक्त 1 ते 2 मिनिटे करा. नियमित सरावाने वेळ वाढवा.